नमस्कार मित्रांनो, कलेचे प्रकार या कलेच्या 64 प्रकाराबद्दल आपण या अगोदर जे व्हिडिओ बनवले त्यामध्ये एकूण 36 कलांचा आपण उल्लेख केलेला आहे. म्हणजे 36 कला आपण पाहिलेल्या, त्यांची नावं आणि थोडक्यात त्यांचा अर्थ सुद्धा आपण पाहिलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये 37व्या क्रमांकापासून आपण पुढे घेणार आहोत. तर आता पहा, 37व्या क्रमांकाच्या कलेचं नाव आहे वास्तुविद्या. तर वास्तुविद्या मला नाही वाटत कुणाला सांगायची गरज आहे वास्तुविद्या म्हणजे काय, आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना वास्तुविद्येबद्दल माहीत सुद्धा असेल. वास्तुविद्या म्हणजे काय? घर बांधण्याची विद्या. म्हणजे घर कशा पद्धतीने बांधायचं, दरवाजे वगैरे, दिशा वगैरे याबद्दलचं जे ज्ञान असते, याबद्दल जे लोकांना माहिती, त्याला ती वास्तुविद्या नावाची कला 37व्या क्रमांकामध्ये येते. तर 38व्या क्रमांकाची कला आहे रौप्य रत्न परीक्षा. आता 39वा क्रमांक आहे धातुवध. तर या कलेचं विश्लेषण असं आहे: कच्चा धातू पक्का करणे किंवा मिश्रित धातू वेगळा काढणे. आणि 40व्या क्रमांकामध्ये ते मणिराग ज्ञान. मणिराग ज्ञान म्हणजे रत्नांचे रंग ओळखणे, म्हणजे त्याच्या याच्यातच आहे मणिराग ज्ञान, मण्यांचं ज्ञान. आणि 41वा क्रमांक आकर ज्ञान. आकर म्हणजे खाण आणि खाणीचे ज्ञान. आणि 42 मध्ये येते पहा वृक्षा युर्वेद्योग, उपवन तयार करण्याची कला, वृक्ष वगैरे आणि त्याच्यामध्ये म्हणून. आणि 43 क्रमांकामध्ये येते मेष कुक्कुट लावक युद्धविधी, म्हणजे मेषाधिकांना झुंजविण्याची कला. आता मेष कुक्कुट म्हणजे जे प्राणी आहेत है ना, मेष म्हणजे काय, कुक्कुट म्हणजे काय, तर हे जे प्राणी आहेत ना, ज्यांना जे झुंजवण्या युद्धविधी करण्याची जी कला आहे त्याला हे आपण म्हटलं गेलेलं आहे. आणि 44व्या क्रमांकामध्ये ते शुक सारिका प्रलापन. 45वा क्रमांक उत्सादन म्हणजे मालिश करणे. मालिश करणे कला आहे बरं. अनेक जण मालिश करतात, पण काही जणांना ती कला अवगत असते, त्यांची मालिश मानवते आणि त्याच्यामुळे सर्व नसा वगैरे मोकळ. तर 46वा क्रमांक केश मार्जन कौशल. 47 मध्ये ते अक्षर मुष्टिका कथन करपल्लवी. 48वा मध्ये ते ब्लेंची तक लावी कल्प विदेशी भाषा ज्ञान. काही लोकांना विदेशाच्या भरपूर भाषा येतात, तर ती एक कला आहे. 49 देश भाषा ज्ञान, देशी बोली जाणणे. आणि 51 मध्ये यंत्र मातृका, यंत्र निर्माण, यंत्राचे निर्माण करणे ही कला आहे. 52 धारण मातृका, स्मरणशक्ती वाढविणे, म्हणजे धारण करणे, कुठली गोष्ट आपल्या डोक्यात धारण करणे. तर 53 संपाठ्य, दुसऱ्याचे ऐकून जसेच्या तसे म्हणणे. 54 मानसी काव्यक्रिया, शीघ्र कवी बनणे. मानस म्हणजे काव्यक्रिया करणे, म्हणजे ताबडतोब कोणाला कविता करण्याची कला असते. तर 55 मध्ये ते क्रिया विकल्प, एखाद्या वस्तूच्या क्रियेचा प्रभाव पालटणे, याला क्रिया विकल्प असं या कलेला नाव आहे. तर आता 56व्या क्रमांकामध्ये ते छलिक योग, म्हणजे छल करणे एक प्रकारचा, आणि याला चलाकी करणे असं सुद्धा म्हटलं जाते. चलाकी करणे सर्वसाधारण, पण त्याच्या पलीकडे छल म्हण. तर 57 मध्ये ते अभिधान कोप. अभिधान कोप छंदोज्ञान, शब्द व छंद यांचे ज्ञान. आता 58 मध्ये ते वस्त्र गोपन, फाटलेले वस्त्र दिसणार नाही, म्हणजे फाटलेले वस्त्र शिवण दिसणार नाही अशा कौशल्याने शिवणे, म्हणजे समोरच्या व्यक्तीला दिसलं नाही पाहिजे, या पद्धतीने ही सुद्धा एक चांगली कला आहे. आणि 59 मध्ये द्यूत. 60 मध्ये आकर्षण क्रीडा. 61 मध्ये बाल क्रीडा कर्म, म्हणजे लहान मुलांना खेळविणे, त्यांना खेळवण्यात गुंग करणे ही कला आहे. आणि 62 मध्ये ते वैनायिकी विद्या ज्ञान, विनय व शिष्टाचार्यांचे ज्ञान. 63 मध्ये येते पहा वैजापिकी विद्या ज्ञान, दुसऱ्यावर विजय मिळवणे. आणि आता शेवटची आणि 64 क्रमांकाची आहे व्यायामिकी विद्या ज्ञान, म्हणजे व्यायाम कला. व्यायाम कसा करणे ही कला आहे, कारण व्यायाम करताना जर समजा चूक झाली तर शारीरिक म्हणजे बिघाड होतो. त्याच्यामुळे अनेक लोक डॉक्टरांचा सल्ला घेत नाही
आणि सल्ल्यानं न व्यायाम केल्यामुळे बऱ्याच व्याधींना सुद्धा सामोरं जावं लागतं असं आपल्याला दिसतंय. आणि आजकाल या गोष्टीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर ह्याकरिता व्यायाम करताना आपण तो कसा करावा, किती करावा, कधी करावा याचं संबंधितांना तज्ज्ञांना विचारा. आणि आजच्या काळात अतिशय गरजेचे आहे. आणि या झाल्या 64 कला. आणि या 64 कलेच्या व्यतिरिक्त सुद्धा काही ग्रंथामध्ये त्याच्यापेक्षा जास्त कलांचा संदर्भ दिलेला आहे. तरी पण खास करून 16 विद्या आणि 64 कला असं आपण म्हणतो. तर यामध्ये ह्या झाल्या 64 कला. तर या कलेबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं, कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव ज्या विद्यापीठाला आहे त्या विद्यापीठाअंतर्गत ज्या विभागात मी राहतो त्याच्यामुळे आणि राष्ट्रसंताबद्दल मला अगोदरपासून आदर आहे. त्यांच्या विचारात मी वाढलेला आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संत गाडगेबाबा. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनामधून सांगितलेलं आहे की एक तरी असू दे अंगी कला, नाही तरी काय फुका जन्मला. कारण माणसाची ओळख त्याच्यामधल्या असलेल्या गुणावरून होते, त्याच्यामधल्या असलेल्या कलेवरून होते. आणि त्या माणसाची आठवण नाही केली जात, त्याच्या कलेची आठवण केली जाते. तो माणूस जरी आपल्यापासून दूर असेल तर त्याच्या कलेमुळे तो आपल्याला आठवतो. म्हणून एखादी चांगली कला माणसाच्या अंगात असावी. आणि म्हणून या 64 कलांचे फक्त नाव आणि त्याचं थोडक्यात विश्लेषण म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ काय होतो तो आपण आज पाहिला. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये या कलांचं विश्लेषण म्हणजे ज्या याच्या व्यतिरिक्त किंवा या ज्या कला याचं थोडक्यात विश्लेषण आपण पाहणार आहोत. आणि तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.